आतून स्पंजी झालेत. हे पहा, आवाज बघा. आणि आता तोडून दाखवते मी एक वडा. हे पहा, आतून किती सॉफ्ट आणि स्पंजी झालेत. मेंदू वडा हा असाच असतो, बाहेरून क्रिस्पी आणि आतून स्पंजी सॉफ्ट असा. हाय फ्रेंड्स, मी सानिका. सानिका किचनमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत. आज मी तुम्हाला मेंदू वडे कसे बनवायचे ते दाखवणार आहे. आपण मेंदू वडे नेहमी बनवतो, पण आपली एक तक्रार असते की हॉटेलसारखे मेंदू वडे आपल्या घरी होत नाहीत. तर ते हॉटेलसारखे मेंदू वडे का होत नाहीत, हॉटेलमध्ये असे क्रिस्पी मेंदू वडे कसे होतात, याच्यासाठी मी काही तुम्हाला टिप्स सांगणार आहे. की आपण मेंदू वड्याची डाळ कशी भिजवायची, किती तास भिजवायची, ते पीठ आंबवण्यासाठी किती वेळ ठेवावं लागतं, आणि त्यानंतर आपण मेंदू वडे तळतो तेव्हा ते तेलामध्ये कशा पद्धतीने सोडायचे. बऱ्याच वेळेला ते पीठ आपल्या हाताला चिकटतं, तर काही जणांना त्याची घाण वाटते, म्हणजे इरिटेट होतं पीठ चिकटलेलं. तर पीठ हाताला चिटकू नये म्हणून कसं सोडायचे वडे, हे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर हे पहा, इथे आपण मेंदू वडे बनवतोय, त्यासाठी ही 2 किलो डाळ घेतली आहे मी. आता मी 2 किलो डाळ एवढी का घेतली असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर मी 2 किलो डाळ घेतली कारण आमचं स्टॉल आहे नाश्त्याचं, इडली, मेंदू वडा, डाळ वडा याचा आम्ही स्टॉल लावतो रोज सकाळी. तर म्हणून मग मला एवढीच डाळ लागते, म्हणजे जसं असेल तसं 2 किलो 2.5 किलो, त्यामुळे मी एवढी डाळ घेतली आहे. आता ही डाळ मी एका या मोठ्या पातेल्यामध्ये दोन्ही पॅकेट फोडून घेणार आहे आणि 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवायची. आणि हे टोप भरून, म्हणजे डाळ असेल आपली एवढी तर त्याच्यावरती असं एवढं पाणी ठेवायचं, म्हणजे डाळ चांगली भिजते. तर मी ही डाळ याच्यामध्ये फोडून घेतली. आता मी धुवून चांगली भिजत ठेवणार आहे. आता 3 वाजलेले आहेत. हे पीठ मी उद्याच्या सकाळच्या नाश्त्यासाठी स्टॉलसाठी तयार करणार आहे, त्यामुळे मी ही आत्ता दुपारी डाळ भिजायला घातली. आता रात्री माझं सर्व काम झालं, जेवण वगैरे आटपून 10:30-11 वाजता ही डाळ आपण वाटून ठेवायची आहे. जर तुम्हाला संध्याकाळच्या वेळेला करायचे असतील तर तुम्ही रात्री डाळ भिजायला घाला आणि सकाळी वाटून ठेवा, म्हणजे ते संध्याकाळपर्यंत पीठ चांगलं फुलून येतं. तर हे पहा, इथे आपण दुपारी डाळ टाकली होती भिजायला. ही 2 किलो डाळ घातली होती मी. ही पहा कशी चांगली फुलली आहे, भिजली आहे चांगली डाळ. डाळ भिजवताना कमीत कमी 4 तास तरी भिजवू द्यायची डाळ. आणि जर आपल्याकडे वेळ असेल, आता मी ही दुपारीच टाकली होती, आम्ही रोज दुपारीच टाकतो भिजायला 3-3:30 वाजायच्या वेळेला, आणि रात्री ती वाटतो 10, 10:30, 11 जसं आवरेल तसं. सगळं घरातलं काम आवरल्यानंतर आम्ही ही डाळ रात्री वाटून ठेवतो. पण जर आपल्याकडे कमी वेळ असेल तर निदान 4 तास तरी भिजली पाहिजे डाळ, नाहीतर मग ती चांगली वाटली नाही जात. तर आता मी ही डाळ मिक्सरमध्ये किंवा ग्राइंडरमध्ये आपण ही वाटून घेणार आहोत. चांगली याची वाटून घ्यायची. थोडं थोडं पाण्याचा वापर करायचा, जास्त पाणी घालायचं नाही, कारण ऑलरेडी डाळ आपली चांगली भिजली आहे, त्यामुळे जास्त पाणी लागत नाही वाटताना. ही आता डाळ मी अशी पाण्यातून काढून घेते आणि वाटताना अगदी थोडंसं पाणी घालणार आहे मी. डाळ चांगली भिजलेली असली मग पाणी खूप कमी लागतं. तर हे पहा, इथे मी वाटून घेतली आहे डाळ. हे पहा, तर हे पहा, आता इथे माझी सर्व डाळ वाटून झाली आहे. आता मी हे पीठ मिक्स करून ठेवते. मी सांगितलं की कमीत कमी 4 तासच भिजवायची, पण जर आपल्याला वेळ असेल तर आपण जर ही डाळ 6 ते 7 तास भिजवली तर खूप लवकर वाटून होते. आता ही अगदी 20 मिनिटांमध्ये मी 2 किलो डाळ माझी वाटून झाली. आता सर्व डाळ वाटून झाली. आता हे पीठ आहे ना, असं हाताने चांगलं मिक्स करून ठेवायचं, आणि हातानेच मिक्स करायचं, चमच्याने वगैरे नाही करायचं. हे पहा, तुम्ही बघू शकता वरती टोप किती रिकामी आहे. आता मी याच्यावरती झाकण ठेवताना
पोकळ असं झाकण ठेवणार आहे. म्हणजे मी याच्यावरती परात ठेवणार आहे. म्हणजे का, तर जास्त पीठ आलं तर मग ते जर आपण असं प्लेन झाकण ठेवलं तर त्याला सर्व चिकटतं, म्हणून पोकळ असं झाकण ठेवणार आहे. आणि आत्ता गरमीचे दिवस आहेत त्यामुळे पीठ चांगलं येतं. जर थंडी असेल किंवा पावसाळा असेल तर पीठ येण्यासाठी आपण हा जो टोप असतो किंवा जे पण आपलं भांडं असतं त्याला काहीतरी उबदार कपडा, टॉवेल म्हणा जाड, किंवा शाल वगैरे गुंडाळून ठेवायची आणि पीठ थोडं जास्त वेळ ठेवायचं आंबण्यासाठी, 10-12 तास. आता गरमीमध्ये कमी वेळ ठेवलं, एक 7-8 तास तरी चालतं. आता आपण भेटूया उद्या सकाळी. हे पहा, इथे आपण रात्री डाळ वाटून ठेवली होती मी. साधारण 11-11:15 झाले होते जेव्हा वाटून ठेवली, आणि आता सकाळी 6 वाजलेत. आता आपण पाहूया हे पीठ किती होतं आणि आता कसं आलं इथे. हे पहा, अर्धा टोप पीठ होतं इथे मी तुम्हाला दाखवलेलं, आणि आता पहा पीठ कसं फुलून आलं आहे, टोप भरला आहे एकदम. आता आपण यामध्ये काही जिन्नस घालणार आहोत, ते मी सांगते काय काय घालायचं. आधी मी तुम्हाला पीठ दाखवते. हे पहा कशी जाळी पडली आहे पिठाला. अशी जाळी पडली, असं पीठ आलं की वडे एकदम हलके होतात आणि छान फुलतात आणि क्रिस्पीसुद्धा होतात. आता मी इथे 1 चमचा जिरं घेतलं आहे, मोठा 1 चमचा. 7 ते 8 मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत. हे पहा, हे मी याच्यामध्ये घालणार आहे. आज माझ्याकडे कोथिंबीर नाही आहे, संपली आहे घरामधली, म्हणून मी नाही घातले. पण कोथिंबीर असेल तर कोथिंबीरसुद्धा घालायची बारीक चिरून थोडीशी, आणि चवीनुसार मीठ घालायचं यामध्ये. हे माझं पीठ जास्त आहे, 2 किलो डाळीचं, त्यामुळे मी हे 3 चमचे मीठ घालते. आपलं पीठ असेल त्या अंदाजाने मीठ घालायचं. आता हे मेदू वडे अजून क्रिस्पी होण्यासाठी एक पदार्थ आपण याच्यामध्ये घालणार आहोत, आणि तो म्हणजे तांदळाची पिठी. तर ही 1 वाटी भरून मी तांदळाची पिठी घालते यामध्ये. तांदळाची पिठी घातल्याने वडे छान क्रिस्पी होतात. आणि आता असं पाणी घ्यायचं वाडग्यामध्ये, आणि त्यामध्ये असा हात हे करायचा, पाण्यामध्ये बुडवायचा, आणि हे पीठ मिक्स करायचं, म्हणजे आपल्या हाताला पीठ चिकटत नाही. इथे मी सर्व पीठ हाताने मिक्स करून घेतले. सर्व याच्यामध्ये मीठ, मिरची, आपण जे तांदळाचं पीठ घेतलं होतं ते सर्व मिक्स करून घेतले. आता याचे वडे काढताना मी तुम्हाला आमच्या स्टॉलवरच दाखवणार आहे ते कसे तळायचे ते. तर हे पहा, इथे आता आम्ही स्टॉलवर आलेलो आहोत आमच्या. आता मी वडे कसे सोडायचे तेलामध्ये ते तुम्हाला दाखवते. इथे मी तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला तुम्हाला आवाज येऊ शकतो, कारण इथे रोडवरती आहे स्टॉल. दुकानामध्ये एका मिठाईच्या गाड्यांचा वगैरे आवाज येऊ शकतो तुम्हाला मागे. वडे तेलामध्ये सोडत असताना तेल अगोदर गरम करून घ्यायचं, आणि नंतर गॅस पूर्णपणे स्लो करायचा, आणि पीठ हाताला चिटकू नये म्हणून हे पहा, इथे मी पाणी घेतलेलं आहे डब्यामध्ये. ऑलरेडी मी वडे काढले होते त्यामुळे हे पाणी थोडं व्हाईट झालं आहे. तर हे पहा, असा हात घालायचा, पूर्ण हाताला आपलं पाणी लागलं पाहिजे, तळव्यालासुद्धा. असा हात पाण्यामध्ये बुडवून घ्यायचा, आणि मग असं पीठ घ्यायचं हातामध्ये. हे पहा, अजिबात चिटकत नाही. आणि असा गोळा घ्यायचा, त्याला अंगठ्याने एका असा होल करायचा आपल्या, आणि मग वडा हा तेलामध्ये सोडायचा. पुन्हा दुसऱ्या वेळी
पाण्यामध्ये हात पूर्ण पाण्यामध्ये बुडवून घ्यायचा, परत तसा गोळा घ्यायचा। पाण्यामध्ये बुडवल्यानंतर पीठ बिलकुल हाताला चिटकत नाही। हे पहा, असा अंगठ्याने होल करायचा आणि वडा तेलामध्ये सोडायचा। वडे तेलामध्ये सोडल्यानंतर असे वरती आले पाहिजे। जर तेल आपलं तापलं नसेल व्यवस्थित तर वडे खाली चिकटतात कढईला। वडे तेलामध्ये सोडल्यानंतर एका साईडनी गोल्डन ब्राऊन झाले, हे पहा असे की वडे पलटी करायचे। आता मी जेव्हा वडे सोडले होते तेव्हा मध्ये कस्टमर आल्यामुळे मला जमलं नाही पुन्हा व्हिडिओ घ्यायला कंटिन्यू। आता मी हे दुसरे टाकल्यानंतर तुम्हाला दाखवले आणि दोन्ही साईडनी असे गोल्डन कलर झाल्यानंतर आपण वडे हे काढणार आहोत। हे पहा, हे वडे तयार झालेत। आता मी काढून घेतलेत, तुम्हाला दाखवते मी किती क्रिस्पी आणि आतून स्पंजी झालेत। हे पहा, आवाज बघा। आणि आता तोडून दाखवते मी एक वडा। हे पहा, आतून किती सॉफ्ट आणि स्पंजी झालेत। मेंदू वडा हा असाच असतो, बाहेरून क्रिस्पी आणि आतून स्पंजी सॉफ्ट असा। तर इथे आपले मेंदू वडे तयार आहेत। तुम्हाला माझी ही आजची क्रिस्पी मेंदू वडे बनवण्याची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आणि हो, आवडली असेल तर सानिका किचनला जरूर सबस्क्राईब करा। बाजूला जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।